विद्यार्थी मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि गणित गुरु बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि या पुस्तकावरून दररोज मी एक व्हिडिओ अपलोड करत आहे. महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ही पुस्तकं विकत घ्या आणि या पुस्तकामधील जी उदाहरणं आहेत यांचा चांगला सराव करा. माझी व्हिडिओ पहा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण महाराष्ट्रातून अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सर, तुमचे व्हिडिओज खूप छान आहेत, आतापर्यंत पाहिलेल्या चॅनलपैकी सगळ्यात तुमचा चॅनल चांगला आहे, अशा खूप चांगल्या प्रतिक्रिया इथं आलेल्या आहेत की सर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठेही क्लास लावण्याची गरज नाही, अशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे घरी बसून तुमचा MPSC, UPSC, बँक, पोस्ट, तलाठी, क्लर्क किंवा कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण याच्यावरून पाहणार आहोत कूट प्रश्न, कोडिंग अँड डिकोडिंग. कोड लँग्वेज जे आहे त्याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. तर पाहूया आज आपण कोडिंग डिकोडिंग. मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे. ब्रेन, ड्रेन, रिव्हर आणि ड्राईव्ह याच्यासाठी हे कोड दिलेले आहेत, बरं आहे का नाही? आणि या कोडवरून आपल्याला विचारले तर डी बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. इकडे लक्ष द्या, इकडे RAIN आहे आणि इकडे देखील RAIN आहे, बरं का नाही? RAIN म्हणजे शेवटचे चार अंक सारखे. इथं 3529 आहे, इथं 5293 आहे, इथं 3754 आहे, इथं 3754. म्हणजे 100% 3754 हा इकडचे दोन सारखे म्हणजे इकडचे दोन सारखे. म्हणजे रेन साठी कोणता पर्याय असेल? रेन साठी असेल 3754. आता मी तुम्हाला डी आहे ना एका सेकंदात काढला असता, परंतु पूर्ण प्रश्न समजावून देतो. डी एका सेकंदात काढला असता. कसा डी कसा काढायचा? हे बघा, सुरुवातीला काय आहे? 2 वेळेस डी आहे आणि सुरुवातीला 2 वेळेस काय आहे? एक आहे. म्हणजे डी साठी कोणता ऑप्शन असेल? एक असेल. एक काही सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये याचं उत्तर निघेल. पण इकडे रेन आहे, इकडे 3754 3754 म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन कोणाचा आहे? रेन साठी आहे. जर त्याने बी साठी विचारला असता, कोणासाठी विचारला असता? बी साठी. मग आता मला सांगा, इथं डी साठी कोणता आला? मग डी साठी कोणता आला? एक आला. म्हणजे याचा हा ऑप्शन आला. म्हणजे याच्यासाठी कोणता ऑप्शन आला? हा आला असता, बरोबर की नाही? म्हणजे बी साठी काय आला असता? 8 आला असता. बी साठी कोणता आला असता? 8 आला असता. रेन साठी 3754 आणि ह्या रेंज साठी 3754. हा एक कोणासाठी आला? डी साठी. कारण डी दोन ठिकाणी आहे आणि सुरुवात कशाने? 1 ने झालेली. म्हणजे हे याचं आलं आणि हे ड्राईव्ह कोणाचं आलं? हे याचं आलं, बरोबर का नाही? आणि हे रिव्हर हे याचं आलं. ओके, म्हणजे असे ऑप्शन गेले. म्हणजेच आपल्याला बी साठी जर विचारलं तर बी साठी आला 8 आणि इथं डी साठी बघा, डी साठी पुन्हा 1 गेला इथं आणि ह्या आर साठी काय गेला? आर साठी काय आला? 3 आला. मग आर साठी आला 3 आणि डी साठी तर आपण एकच याच्यात काढलं. डी साठी किती आला? 1 आला. किती सोपा प्रश्न आहे का नाही? MPSC ने विचारलेला प्रश्न आहे. विद्यार्थी इथं कन्फ्युज झाले, समोरासमोर चेक करत बसले. अरे याला बी ला हा आर ला हा, पुन्हा इथं आर ला चुकून जायचं, कारण इथं आर ला 3 आलं, इथं आर ला 5 आलं. मग पुन्हा हे विद्यार्थी पूर्ण कन्फ्युज झाले होते या प्रश्नामध्ये. पण अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याच्यामुळे पाहूया असाच दुसरा प्रश्न आहे बघा. MPSC ने CDPO 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय एका सांकेतिक भाषेत 723 बरोबर ज्यूस टू ड्रिंक असा आहे. 157 चा अर्थ होतो ब्रेड टू ईट व ईट अँड ड्रिंक यासाठी 354 असा संकेत होतो, म्हणजे कोड होतात. तर ज्यूस अँड ब्रेड साठी खालीलपैकी कोणता संकेत असेल? आपण हे काय करायचं? समोरासमोर लिहून घ्यायचे. 723 7 2 3 बरोबर किती? ज्यूस टू ड्रिंक. ज्यूस टू काय आलं? ड्रिंक आलं. 157 साठी काय आलं? ब्रेड टू ईट. ब्रेड टू ईट. आणि ब्रेड त्याच्यानंतर ईट अँड ड्रिंक साठी काय? 354. 354 कशासाठी आला? ईट अँड ड्रिंक हे 354 साठी आलं. आता आपल्याला काय? ज्यूस अँड ब्रेड साठी पाहिजे. काय पाहिजे? ज्यूस अँड ब्रेड साठी आपल्याला संकेत पाहिजे. ओके, तर आपण पहिल्यांदा काय करायचं? आता बघा, 7 साठी ज्यूस, 2 साठी टू, 3 साठी ड्रिंक असं शक्यतो राहत नाही. काही ठिकाणी असतं पण अशा ठिकाणी लागोपाठ येणार नाही. बघा, इथं 7 आला, इथं 7 आला. आपण पहिल्यांदा हे चेक करायचं. दोघांमध्ये 7 आहे आणि दोघांकडे कोणता शब्द आहे?
टू टू आहे. म्हणजे इथला 7 हे दोघं 7 साठी कोणता शब्द असेल इकडं टू टू आहे. म्हणजे हा 7 पुसून टाका आणि हा 2 पुसून टाका, कारण आपल्याला 7ची गरज नाही आणि 2 ची गरज नाही. इथं 2 लागतोय का आपल्याला? नाही. त्याच्यामुळे 7 आणि 2 काय केला, इथं 7 पुसला आणि इकडे 2 पुसला. आता 23 साठी ज्यूस ड्रिंक असेल आणि 15 साठी काय असेल, ब्रेड इट असेल. आता या दोघांमध्ये सारखं काय, या दोघांमध्ये 5 सारखं आहे. दोघांमध्ये 5 सारखं आहे. आणि दोघांमध्ये कोणता शब्द सारखा आहे? इट इट. पण आपल्याला इटची गरज आहे का? नाही. मग दोघांमधला हा 5, या दोघांमधला इथला 5 कट करा आणि दोघांमधला इट कट करा, कारण 5 हा इट साठी येतो. 5 हा कोणासाठी येतो? इट साठी येतो. मग आपल्याला ब्रेड साठी शब्द सापडला. ब्रेड साठी कोड सापडला. कोणता कोड सापडला? 1. ब्रेड साठी कोणता कोड सापडला? 1. इथे एकच राहिला, इकडे ब्रेड राहिला. आता याच्यात आणि याच्यात कोणता शब्द सारखा आहे? 3. दोघांमध्ये 3 सारखा आहे आणि दोघांमध्ये कोणता शब्द सारखा आहे? ड्रिंक ड्रिंक. म्हणजे 3 हा कोणासाठी आहे? ड्रिंक. आपल्याला ड्रिंकची गरज नाही. म्हणजे 3 इथलाही कट केला, इथलाही कट केला आणि इकडचा ड्रिंक कट केला. आता अँड साठी कोणता शब्द आला? अँड साठी कोड आला 4, ब्रेड साठी 1 आणि ज्यूस साठी काय आला? 2. आता 241 एक क्रमवार असे 241 असं काही नाही. 1 4 2 असेल, 4 1 2 असेल, कसंही असू शकतो. इथं 1 4 2 नाहीये, इथं 1 2 पण 4 नाही, ते 1 4 2 आहे की नाही. म्हणजे कोड काय उत्तर आलं याचं? 142 उत्तर आलं. कळलं का तुम्हाला? एक एक पुसून टाकायचं. दोघांमध्ये सारखं असेल का काय करायचं? पुसून टाकायचं आणि अशा पद्धतीने आपण सोडवायचं. म्हणजे कळलं नसेल तर पुन्हा तुम्हाला वाटायचं एकदा चेक करून देतो. बघा, इथं 7 आहे, इथे 723 आहे, इथे 157 आहे. आता इथला 7, इथे बी 7 आहे. मग इथला 7 आणि इथला 7 दोन्ही ठिकाणचे 7 पुसायचे आणि दोघं ठिकाणी कोणता शब्द आला? 2 आला. म्हणजे 7 हा 2 साठी आला. पण आपल्याला 2 ची गरज आहे का? आपल्याला ज्यूस अँड ब्रेड साठी विचारले, त्याच्यामुळे 2 ची गरज नाही. त्याच्यामुळे 2 डायरेक्ट पुसून टाकायचं. आता इथं 1 5 आहे आणि इकडे काय 3 5 आहे, बरोबर का नाही. म्हणजे 5 आणि 5 साठी दोघं ठिकाणी सारखे आहेत. म्हणजे दोघं ठिकाणचे 5 पुसायचे आणि दोघं ठिकाणी कोणता शब्द सारखा आलेला आहे? इथं ईट अँड ड्रिंक आहे, इथं ब्रेड अँड ईट आहे. म्हणजे ईट पुसून टाकायचं. ईट काय करायचा? पुसून टाकायचं. ओके, संकेत होतो इथपर्यंत. हा पुढे प्रश्न आहे. आता पुढे इथं 2 3 आहे आणि इथं 3 4 आहे. मग दोघां ठिकाणी काय आहे? ज्यूस ड्रिंक आहे आणि इथं सुद्धा काय आहे? ड्रिंक आहे. म्हणजे ड्रिंक हा कोणासाठी आला? 3 साठी आला. ड्रिंक हा 3 साठी आला. इथला ड्रिंक हा कोणासाठी आला? 3 साठी आला. म्हणजे ज्यूस साठी आला 2, ब्रेड साठी आला 1 व अँड यासाठी कोणता आला? 4 आला. म्हणजे 2 4 1 म्हणजे 142 असा संकेत आलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, 1 7 5 बरोबर हिल इज ग्रीन असा शब्द आहे, असा कोड आहे. 7 2 3 बरोबर ट्री लुक्स ग्रीन. 1 2 9 बरोबर ट्री इज टॉल. तर आपल्याला विचारले टॉल ग्रीन टी बरोबर काय असं विचारले. टॉल ग्रीन ट्री. आपण पहिल्यांदा काय करायचं? याला समजा आपण ए नाव देऊ, याला बी नाव देऊ, याला सी नाव देऊ. आता ए आणि बी मध्ये सारखं काय आहे? 7 सारखं आहे. आणि शब्द कोणता सारखा आहे? ग्रीन सारखा आहे. म्हणजे 7 हा कोणासाठी आला? 7 हा ग्रीन साठी आलेला आहे. आपल्याला ग्रीन विचारलाय का? हो विचारलंय. मग ग्रीनच्या ठिकाणी काय लिहायचं आपण? 7 लिहायचं. वाटल्याचे कट करून टाकायचे. पुसून टाका नाही तर असं कट करून टाका. ओके, फळा आहे म्हणून पुसता येईल, वहीवर आपल्याला पुसता येणार नाही, म्हणजे खोडावा लागेल. 7 हा ग्रीन साठी आला. आता मग काय करायचं? बी आणि सी मध्ये कोणता सारखा आहे? 2 2 सारखा आहे. काय सारखं आहे? 2 2 सारखा. आता काय या दोघांमध्ये काय सारखं आहे? ट्री ट्री. म्हणजे 2 हा कोणासाठी आला? 2 हा ट्री साठी आला. 2 हा ट्री साठी आला. मग आपल्याला ट्री विचारलंय का? हो. मग ट्रीच्या ठिकाणी काय घ्यायचं? 2. ओके. मग आता इथं 3 हा कोणासाठी आला? लुक्स साठी आला. ते लुक्सची गरज नाही आपल्याला. आता ए आणि सी मध्ये काय सारखं आहे? 1 1 सारखं आहे. म्हणजे काय सारखं आहे? इज सारखा आहे. काय? पण इजची गरज आहे का आपल्याला? नाही. म्हणजे हा 1 पुसून का खोडायचा आणि इकडचा इज खोडायचा. कळलं का? एक दोघं एक साठी काय आला? इज आला. आपण इज कट केला. आता इथे काय उरला? 5. हिल साठी 5, पण हिल काय विचारले नाही. 3 साठी लुक्स बी नाहीये. 9 साठी काय आला? टॉल. म्हणजे टॉल साठी काय घ्यायचं? इथं 9 घ्यायचं. म्हणजे 9 7 2 हे उलट सुलट असलं तरी चालेल. 9 7 इथं 1 आहे. 297 हा ऑप्शन बरोबर आला. ओके. म्हणजे इथं 2 बी आहे, 9 बी आहे आणि काय आहे? 7 सुद्धा आहे. लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे. पाहूया अजून पुढचा प्रश्न. बघा, जर ए बी सी डी ई एफ जी बरोबर हॅश सर्कल
स्टार, स्मॉल ट्रायंगल, बिग ट्रायंगल, हॅश, सर्कल, तर BREADTH बरोबर काय असं विचारलेले आणि ऑप्शन दिले. एमपीएससीने विचारलेलं आहे CDPOच्या 2012च्या परीक्षेमध्ये महिला बाल कल्याणचे. पण हा प्रश्न जे आहे ना, हा प्रश्न आपण असं चेक करायला जातो. इथं बी आहे 2 नंबरला, मग इथं 2 नंबरचा बी घेतो. पण आर दिसतोय का वरती? आर दिसत नाही. ई आहे, ए आहे, डी आहे, पण टी दिसत नाही, एच दिसत नाही. मग मुलं कन्फ्युज होतात, अरे याचं काय उत्तर असेल, बरोबर आहे का? मग मुलं काय करतात, काहीतरी अंदाजे उत्तर लिहून टाकतात. त्याच्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए म्हणजे हॅश, बी म्हणजे सर्कल, सी म्हणजे स्टार, डी म्हणजे छोटा ट्रायंगल, ई म्हणजे मोठा ट्रायंगल, एफ म्हणजे काय, पुन्हा हॅश आलं, जी म्हणजे पुन्हा सर्कल आलं. म्हणजे हे जे आहे ना, हे रिपीट होत आहे. हे काय होत आहे, एवढे अक्षर काय होत आहेत, रिपीट होत आहेत. म्हणजे ए बी सी डी ई, ए बी सी डी ई, पुन्हा इथं ए बी सी असं सुरुवात होईल, आहे का नाही? ए बी सी डी ई, पुन्हा एफ जी एच आय जे. म्हणजे ए चा जो संकेत आहे तोच कोणाचा आहे, एफ चा आहे. बी चा जो आहे तोच कोणाचा आहे, जी चा. सी चा जो आहे तो एच चा. डी चा जो आहे तो आय चा असेल. ई चा आहे तो जे चा असेल. एच आय जे. पुन्हा के चा तोच असेल, ए एफ के चा. के च्या नंतर एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. आता आपल्याला इथपर्यंत लिहिलं तरी सुद्धा भरपूर आहे. मग आता या पहिला संकेत काय लिहायचा, हॅश लिहायचा. पहिला संकेत काय लिहायचा, हॅश. नंतर दुसरा संकेत गोल, नंतर स्टार, नंतर छोटा ट्रायंगल, नंतर मोठा ट्रायंगल. म्हणजे हे ए एफ के पी साठी स्टार असेल. पुढचे मी लिहिले असते पण पुढच्याची गरज नाही. बी जी एल क्यू साठी ओ असेल, सी एच एम आर साठी स्टार असेल, डी आय एन एस साठी छोटा ट्रायंगल असेल, ई जे ओ टी याच्यासाठी मोठा ट्रायंगल असेल. आपल्याला काय विचारलं, ब्रेथ. मग बी, बी साठी कोणता, बी साठी काय घ्यायचं, बी साठी घ्यायचं सर्कल. बी साठी काय घ्यायचं, सर्कल. वाटायचं इथे लिहून घ्या, BREADTH. मग बी साठी घ्यायचं सर्कल. आर साठी काय घ्यायचं, आर साठी काय घ्यायचं बघा, CHMR. आर साठी काय घ्यायचं, स्टार. आर साठी घ्यायचं स्टार. आणि सर्कल आणि स्टार असलेले एवढं एकच प्रश्न ऑप्शन आहे. म्हणजे ऑप्शन हा येईल, बरोबर आहे का नाही? वाटत पुढेही काढू. ई साठी काय असेल, ई साठी मोठा ट्रायंगल. त्याच्यानंतर ए साठी काय असेल, ए साठी काय आला, हॅश. पण ए साठी हॅश. डी साठी काय असेल, डी साठी छोटा ट्रायंगल. टी साठी काय असेल, OPQRS. टी साठी मोठा ट्रायंगल. आणि एच साठी काय असेल, एच साठी काय असेल, स्टार. हा ऑप्शन फक्त कशामध्ये, फक्त 2 नंबरच्या ज्याच्यात आहे. बाकी ठिकाणी ते बसत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 स्टार ट्रायंगल. हा मोठा ट्रायंगल पाहिजे होता, मोठा ट्रायंगल. त्याच्यानंतर हॅश, छोटा ट्रायंगल, पुन्हा हा मोठा असा पाहिजे होता. माझ्याकडून लिहिताना चूक झाली असेल. तर अशा पद्धतीचा प्रश्न खास करून परीक्षेमध्ये विचारला जातो. मुलं फक्त हे जेवढे आहे तेवढे शोधत बसतात आणि अंदाजपंची उत्तर देत बसतात. तर हे अशा पद्धतीने पाहून घ्यायचं. हे ए बी सी डी ई, पुन्हा ए बी असं, पुन्हा एवढे जे संकेत आहेत हे संकेत काय होत आहेत, रिपीट होत आहेत. हा त्याचा अर्थ होतो. CDPOच्या परीक्षेत विचारलाय, एकदम सोपा प्रश्न आहे. अजून प्रश्न पाहू आपण. आणि अनेक पोलीस भरतींमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे मी, वेगवेगळ्या पोलीस भरतींमध्ये. त्याच्यामुळे पोलीस भरती असेल, MPSC असेल, तलाठ्याच्या परीक्षेत असेल, हा प्रश्न असतोच. त्याच्यामुळे हा काळजीपूर्वक असे याची उदाहरणांची आपल्या पुस्तकातून चांगला सराव करा. पाहूया आपण अजून प्रश्न. बघा याच्यामध्ये सेम टू सेम, ए ला हॅश, बी ला फक्त शेड बरोबर काय असा प्रश्न विचारलाय 2011 ला. मागचा प्रश्न 2012चा होता. आताचा प्रश्न कसा आहे, 2011चा आहे. म्हणजे MPSC ने 2 वेळेस प्रश्न विचारला बघा. हा सेम टू सेम प्रश्न. आता ब्रेथचं विचारलं ना, आता काय विचारले आपल्याला, शेड म्हणजे काय. आता एस साठी काय घ्यायचा, छोटा ट्रायंगल. एच साठी काय घ्यायचं, एच स्टार. ए साठी काय घ्यायचा, हॅश. डी साठी काय घ्यायचा, स्मॉल ट्रायंगल. आणि ई साठी काय घ्यायचं, मोठा ट्रायंगल. झाली ही रचना, आहे की नाही? शेड साठी कोणती रचना असेल. एकदा CDPO ला 2011लाही विचारला, 12लाही विचारला. तसंच पोलीस भरती सुद्धा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेलं आहे. पाहूया अजून प्रश्न. बघा PSI मेन्स 2012ला MPSC ने विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. गेस्ट, GUEST, हा शब्द कसा आहे, 5
$3 आणि 2 असा आहे, असा लिहितात. आणि मीन हा शब्द कसा आहे, MEAN. मीन हा शब्द आहे 6 @ 4 असं दिलेलं आहे. आपल्याला काय लिहायचंय, सेम लिहायचंय. आता कदाचित एका खाली एक तर नाही, असं पाहून घ्या. इथं ई साठी ऍट आलेला आहे, ई साठी इथं काय आलेलं आहे, ऍट आलेलं आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर MEAN, बाकीचे काही शब्द सारखे नाहीत. म्हणजे कदाचित हे एका खाली एक असते, म्हणजे जी साठी 5 असेल, यू साठी 3 असेल, याच्यासाठी एक एक संकेत असू शकतो, बरोबर. आपण चेक करून पाहू आणि नंतर टाकून पाहू. आपल्याला सेम साठी लिहायचंय. सेम साठी काय घ्यायचं, एस साठी काय घ्यायचं, सेम. एस साठी घ्यायचं डॉलर. एस साठी काय घ्यायचं, डॉलर. ओके, एस साठी घेऊ आपण डॉलर. एस साठी डॉलर घेऊ. ए साठी काय घ्यायचं, मग ए साठी घ्यायचं 4. त्याच्यानंतर एम साठी काय घ्यायचं, एम साठी घ्यायचं 6. आणि ई साठी काय घ्यायचं, @. आता हे कुठे आहे, 46 कुठे आहे, 46 आहे. आणि @ इथे बी @. पण इथं कदाचित हे डॉलर राहून गेला असेल. डॉलर म्हणजे डॉलर सुरुवातीला असला पाहिजे, $46 असं पाहिजे. म्हणजे इथं हॅशच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, डॉलर पाहिजे होतं. माझ्याकडून लिहिताना कदाचित चुकलं असेल. नाहीतर मग हा जर चुकलेलं नसेल तर मग याचं उत्तर काही यापैकी नाही. तर बघा याच्यामध्ये हो, इथं डॉलर पाहिजे होतं, $46 @ म्हणजे सेम साठी कोणता शब्द आला, येस. म्हणजे काही वेळेस ते एका खाली एक ते बरोबर ते क्रमवार सुद्धा दिलेले असतील, काही वेळेस ते तिरकट तिरपट असं तिरकच दिलेलं असतील. ओके, तर पाहूया अजून प्रश्न. एमपीएससीने 2012 ला विचारलेला प्रश्न आहे हा. एमपीएससीने क्लर्कच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, गुणिलेच्या ऐवजी अधिक, अधिक चिन्हाच्या ऐवजी गुणिले आणि भागिले ऐवजी वजाबाकी ही चिन्हे वापरली तर 20 - 4 + 3 × 7 भागिले 2 बरोबर किती. आता हे दिलेले ना, आपण काय करायचं, 20 - 4, 20. आता वजाबाकीच्या ऐवजी काय घ्यायचं, भागाकार. मग वजा चिन्हाच्या ऐवजी इथं भागाकार आहे, भागाकार भागिले 4. 20 भागिले काय घेतलं, 4 घेतलं. अधिक चिन्हाच्या ऐवजी काय घ्यायला लावलं, अधिक चिन्हाऐवजी गुणिले. मग अधिक चिन्हाऐवजी घ्यायचं गुणिले आणि 3 करायचं. आता गुणिले ऐवजी काय घ्यायचं, गुणिलेच्या ऐवजी अधिक. मग गुणिलेच्या ऐवजी अधिक घ्यायचं, +7. आणि भागिले चिन्हाच्या ऐवजी वजाबाकी, याच्या ठिकाणी घ्यायचं वजाबाकी, -2. आणि ही म्हणजे पहिल्यांदा चिन्ह हे करून घ्यायचे, चेंज करून घ्यायचे आणि मग आपण उदाहरण सोडवायचं. आता मग हे उदाहरण सोडवायचं असेल तर आपल्याला कंचे भागू बेवो हा नियम माहिती. पहिल्यांदा काय करायचं, कंस सोडवायचा. कंस नसेल तर पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी असं सोडवायचं. वाटल्यास आपण तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी कंचे भागू बेवो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पहा, आहे का नाही. तर बघा 20 घेतला, वजा चिन्हाच्या ऐवजी वजाबाकीच्या ऐवजी भागाकार म्हणून वजा चिन्हाची भागाकार चिन्ह घेतलं. 4 घेतलं, अधिक चिन्हाच्या ऐवजी सांगितलं गुणिले, मग इथं गुणिले घेतलं. नंतर 3 लिहून घेतला, गुणिले चिन्हाच्या ऐवजी काय घ्यायचं, गुणिलेच्या ऐवजी अधिक, म्हणजे इथं अधिक घेतलं, 7 घेतलं. आणि भागिले ऐवजी वजाबाकी, भागिले ऐवजी काय वजा, इथं वजाबाकी घेतली आणि 2 घेतलं. आता पहिल्यांदा काय सोडवायचं, भागाकार. मग 20 भागिले 4 किती आलं, 5 आलं. 5 गुणिले 3 अधिक 7 वजा 2. आता भागाकार सोडवला गेला. आता याच्यामध्ये गुणाकार, अधिक आणि वजाबाकी. मग सगळ्यात अगोदर काय सोडवायचं, गुणाकार करायचं. भागिले नंतर गुणिले, 5 × 3 किती, 15 अधिक 7 वजा 2. मग आता याच्यामध्ये काय करायचं, अधिक आणि वजा असेल तर अधिक सोडवायचं. 15 आणि 7 किती होतात, 15 आणि 7 22. आणि 22 वजा 2, 22 वजा 2 किती, 20. किती उत्तर आलं, 20 उत्तर. एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पहिल्यांदा भागाकार सोडवला, 4 × 25 म्हणजे याचं उत्तर 5 आलं. पुन्हा 5 × 3 याचं उत्तर 15 आलं. 15 अधिक 7 चं 22 आलं. 22 वजा 2 किती उत्तर आलं, 20 उत्तर आलं. पाहूया अजून 1-2 प्रश्न असे. बघा सेम प्रश्न आला, फक्त थोडंसं चेंज केलं. वजा बाकीच्या ऐवजी गुणिले, म्हणजे जिथं वजा आहे ना इथं वजा चिन्ह काढायचं आणि इथं काय घ्यायचं, गुणिले करायचं. ओके, वजा चिन्हाच्या ऐवजी गुणिले जात. त्याच्यानंतर बरं आपण इथून डायरेक्ट स्टार्ट केली तरी चालेल, म्हणजे एक एक चिन्ह डायरेक्ट पुसून डायरेक्ट आपल्याला लिहिता येईल. भागिले चिन्हाच्या ऐवजी काय आहे ते पाहायचं, भागिले ऐवजी अधिक, मग इथं भागिले एक पुसायचं आणि इथं काय लिहायचं, अधिक लिहायचं. आता गुणिले ऐवजी काय आहे, गुणिलेच्या ऐवजी वजाबाकी, मग इथं गुणिलेच्या ऐवजी काय लिहायचं, वजाबाकी. ओके, वजा सारी. आता वजा चिन्हाच्या ऐवजी
वजा चिन्हाच्या ऐवजी काय आहे गुणिले, मग इथे लिहायचं गुणिले. आणि अधिक चिन्हाच्या ऐवजी काय आहे अधिक चिन्हाच्या ऐवजी भागिले, मग इथे काय करायचं भागिले करायचं. ओके. मग आता याच्यात बघा अधिक आहे, वजा आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. सगळ्यात अगोदर काय सोडवायला लावलं भागाकार. आता भागाकाराच्या जर अगोदर गुणाकार आला ना तो गुणाकार अगोदर केला तरी सुद्धा चालतं, गुणाकार केला तरी सुद्धा चालतं. नसेल तुम्हाला करायचं तर मग असं करा 16 अधिक 8 वजा, काही जण कन्फ्युज होतात सर भागाकाराचा अगोदर करायचं का गुणाकार, त्याच्यापेक्षा गुणाकार अगोदर असता तर करता येतो, पण तरी कन्फ्युज नको व्हायला म्हणून आपण काय करायचं वजा 6 गुणिले इथं काय करायचं 2 भागिलेच्या ऐवजी छेद 4 करायचं, भागिलेच्या ऐवजी काय करायचं छेद 4. म्हणजे पुन्हा हे सोडून घ्यायचं बे एक बे बे दुनी 4. भागाकार किती आला याचा 1/2 म्हणजे अर्धा हात. आता 1/2 ने आता हे बघा 16 अधिक 8 वजा 6 गुणिले 1/2. आता मग पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. आता फक्त अधिक वजा गुणिले ना, मग गुणाकार करायचं बे एक बे बे 3 6, मग 3 एक किती 3. 16 अधिक 8 वजा काय आलं 3. मग 16 हे प्लस आपल्याकडे 8 रुपये आपल्याकडे आहेत आणि 3 रुपये काय आहे मायनस आहे. मग 8 आणि 16 24 रुपये आपल्याकडे आहेत आणि त्याच्यातलं 3 द्यायचे म्हणजे किती राहतील 21 उत्तर येईल. बघा पहिल्यांदा आपण काय केलं हे चिन्ह बदलून घ्यायचे, नंतर भागाकार 2/4 असं केलं आणि याचं शॉर्टकट केलं बे एक बे बे दोन्ही 4 केलं. मग पुन्हा मग 6 गुणिले 1/2 मग याचं गुणाकार करून घ्यायचं बे एक बे बे 3 3 एक का 3 करायचं. 16 अधिक 8 वजा 3, मग 16 आणि 8 24 वजा 3 किती उत्तर आलं 21 उत्तर आलं. किती सीडीपीओच्या परीक्षेत एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे. अजून पाहू 2-4 उदाहरणं. बघा सेम प्रश्न आहे फक्त थोडंसं चेंज केलेलं आहे याच्यामध्ये. 56 अधिक 7 बरोबर 8. 56 अधिक 7 बरोबर 8 असू शकत नाही, म्हणजे इथं काय असेल 7 8 56 म्हणजे अधिकच्या ऐवजी काय असेल इथं अधिकच्या ऐवजी काय असेल भागिले असेल तर उत्तर येईल. म्हणजे भागिलेच्या ऐवजी काय चिन्ह वापरले अधिक चिन्ह वापरले. मग जिथं अधिक असेल तिथं आपण काय करायचं ते अधिक चिन्ह. बरं आपण इथं एक एक चिन्ह चेंज करून घेऊ आणि मग नंतर चेंज करू इथले चालेल. 7 8 56 म्हणजे इथे भागिले चिन्ह आहे, अधिक चिन्ह दिसलं की त्याला भागिले करून टाकायचं. 17 गुणिले 5 बरोबर 22. आता 17 आणि 5 22 होतात म्हणजे गुणिले 17 अधिक 5 पाहिजे होतं इथं. 17 काय पाहिजे होतं अधिक 5. अधिकच्या ऐवजी काय आलंय मग गुणिले शब्द वापरले. 19 भागिले 7 बरोबर 12 म्हणजे 19 वजा 7 तेव्हा 12 होतं म्हणजे वजाच्या ऐवजी भागिले चिन्ह वापरलं. 9 वजा 6 बरोबर 54 म्हणजे इथं 9 गुणिले 6 पाहिजे होतं तेव्हा 54 आलं असतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे गुणिलेच्या ऐवजी कोणतं चिन्ह वापरले वजा. मग आपण हे काय करायचे चिन्ह बदलून घ्यायचे. पहिल्यांदा 121 घ्या, आता भागिलेच्या ऐवजी काय घ्यायचं वजा. भागिले. जर भागिले इथं चिन्ह असेल तर भागिलेच्या ऐवजी काय घ्यायचं आपण वजा चिन्ह घ्यायचं. भागिले जर असेल तर काय चिन्ह घ्यायचं भागिलेच्या ऐवजी घ्यायचं वजा चिन्ह. वजा 11 121 वजा 11. आता गुणिलेच्या ऐवजी काय चिन्ह घ्यायला लावलं अधिक. गुणिलेच्या ऐवजी घ्यायचं अधिक. ओके अधिक कंसात 891. आता अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं भागिले घ्यायचं भागिले 11. पुन्हा अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं भागिले भागिले 9. वजाच्या ऐवजी काय घ्यायचं गुणिले 3. आणि मग आपली जी पद्धत आहे कंचे भागू बेवा जो व्हिडिओ बनवलाय आपण त्या व्हिडिओ नुसार बनवायचं. सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडून घ्या. 891 भागिले 11. 11 8 88. 89 म्हणून 88 गेले 1 राहिला पुन्हा 1 झाला 11 1 11 म्हणजे याचं उत्तर काय आलं कंसाचं 81 उत्तर आलं. 121 वजा 11 अधिक 81 भागिले 9 गुणिले 3. या कंसाच्या ऐवजी कोणता शब्द काय घेतला आपण 81 घेतला. मग पुन्हा इथं वजा आहे इथं अधिक आहे इथं भागिले इथं गुणिले. मग सगळ्यात अगोदर काय सोडवायचं पुन्हा भागिले. 81 भागिले 9 किती उत्तर येतं याचं 9 उत्तर येतं. एक एक स्टेप करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 121 वजा 11 अधिक 9 गुणिले 3. ओके मग पुन्हा आता वजा अधिक आणि गुणिले मग याच्यामध्ये काय सोडवायचं गुणिले सोडवायचं. 9 त्रिक काय करायचं 27. 121 वजा 11 अधिक 27. काही जण काय करतात 121 मधून हे 27 अधिक 11 असं वजा करतात, तसं नाही करायचं. लक्षात ठेवा 121 हे प्लस आहेत, चिन्ह नसलं म्हणजे प्लस म्हणजे आपल्याकडे समजायचं. हे 27 प्लस म्हणजे आपल्याकडे समजायचं आणि ऋण 11 म्हणजे कर्ज आपल्यावर 11 रुपये कर्ज आहे असं समजायचं. 121 आणि 27 आपले एकत्र करून घ्यायचे. आपल्याकडे किती पैसे होतात
121 आणि 27 किती होतात? 148 होतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे 7 आणि 1 किती? 7 आणि 1 8. 7 आणि 1 किती? 8. 2 2 4 1. 148 रुपये आपल्याकडे आहेत आणि 11 रुपये कर्ज आहे. म्हणजे 148 वजा 11. 8 1 गेला 7. 14 1 गेला किती? 13. म्हणजे किती उत्तर आलं? 137 उत्तर आलं. किती उत्तर आलं? 137. वाटल्यास एकदा समजून घ्या. भागिलेच्या ऐवजी बघा, भागिलेच्या ऐवजी आपण वजा चिन्ह घेतलं, गुणिलेच्या ऐवजी अधिक चिन्ह घेतलं, अधिकच्या ऐवजी भागिले चिन्ह घेतलं, पुन्हा अधिकच्या ऐवजी भागिले आणि वजाच्या ऐवजी गुणिले चिन्ह घेतलं. मग पहिल्यांदा भागाकार करून घेतला, याचं उत्तर 81 आलं. पुन्हा 81 भागिले 9चं उत्तर 9 आलं. मग पुन्हा याच्यामध्ये 9 ते 27 करून घेतलं, 121 आणि 27 148 आलं, वजा 11 बरोबर किती? 137 हे उत्तर आलं. एमपीएससीने 2014 विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, एमपीएससीने क्लर्कच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न. आता एमपीएससी क्लर्कचे प्रश्न इकडच्या क्लर्क मध्ये रिपीट होतात बरं का बरेचपैकी. तर 82 भागिले 23 बरोबर 2. आता 82 भागिले 23 बरोबर 2 येऊ शकत नाही, म्हणजे हे कदाचित कसं असेल? 8 अधिक 2 असेल. 82 म्हणजे 8 अधिक 2 असेल आणि भागिले 2 अधिक काय असेल? 3 असेल. बघा, 8 आणि 2 किती होतात? 8 आणि 2 झाले 10 आणि 2 आणि 3 किती झाले? 5. म्हणजे 10 भागिले 5 म्हणजे किती उत्तर आलं? 2 आलं. कळलं का तुम्हाला? असं असेल. म्हणजे इथं 4 आणि 5 9 भागिले 7 आणि 2 9. 9 भागिले 9 बरोबर काय आलं? 1 आलं. मग 9 7 15 भागिले 3 आणि 2 5. म्हणजे किती उत्तर आलं? 15 भागिले 5 3 उत्तर आलं. आपण आपल्याकडे तेच आहे 97चं काय करायचं? 9 7 किती? 16 भागिले किती? 6 2 8. म्हणजे 8 दुने 16. म्हणजे एमपीएससी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 2 आलं. कळलं का तुम्हाला? 82 बरोबर 8 अधिक 2, 23 बरोबर 2 अधिक 3 आणि भागिले चिन्ह म्हणजे छेद. म्हणजे 8 2 10, 2 आणि 3 5. म्हणजे इकडच्यांची बेरीज करायची, इकडच्या अंकांची बेरीज करायची, अंकांच्या बेरजेला भाग द्यायचा. अंकांच्या बेरजेला काय करायचा? भाग द्यायचा. किती उत्तर आलं मग याचं? 2 उत्तर आलं. एमपीएससी विचारलेला प्रश्न आहे. बघा, पीएसआय मेन्स 2012 मध्ये विचारलेला एक प्रश्न आहे. 7 गुणिले 14 गुणिले 28 बरोबर 1478. 5 गुणिले 6 गुणिले 13 बरोबर 65 13. 3 गुणिले 16 गुणिले 9 बरोबर काय? असा पीएसआय मेन्सच्या 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, 7 गुणिले 14 गुणिले 8 बरोबर 1478. याच्यात काय केलेलं दिसतंय? हा जो 14 आहे ना, हा 14 उचलून सुरुवातीला घेतलेला दिसतोय, बरोबर? आणि मग 7 घेतला आणि मग नंतर 8 घेतला. म्हणजे मधली संख्या सुरुवातीला घेतली, मग पहिली संख्या आणि मग तिसरी संख्या घेतली. इथं तसंच केलंय का पहा? मधली संख्या कुठे घेतलेली आहे? सुरुवातीला घेतली, नंतर पहिली संख्या घेतली आणि नंतर शेवटची संख्या घेतली. मग आपण सुद्धा काय करायचं? मधली संख्या काय करायची? 3 गुणिले 16 गुणिले 9 घेताना काय करायचं? मधली संख्या काय करायची? सुरुवातीला घ्यायची. म्हणजे काय घ्यायची? 16. 16 नंतर काय घ्यायचं? मग 3 घ्यायचं. हा पहिली संख्या, नंतर काय घ्यायचं? 9 घ्यायचं, बरोबर? मधली संख्या सुरुवातीला घ्यायची, नंतर पहिली आणि नंतर तिसरी संख्या म्हणजे 16 39. हे ऑप्शन नंबर 4 पीएसआय मेन्स मध्ये 2012 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा, एमपीएससी क्लर्कने प्रश्न विचारलेला आहे. 8 pi 4 इज इक्वल टू 3, 9 pi 6 इज इक्वल टू 5, 7 pi 5 बरोबर किती? त्याचे ऑप्शन दिलेले 4 5 6 12 असे ऑप्शन दिले. 4 5 6 आणि 12 असे ऑप्शन दिले. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तर 8 pi 4 जे आहे ना, 8 pi 4 बरोबर 12. कदाचित हे असं तर नाही ना 8 आणि 8 pi 4 म्हणजे असं तर नाही ना? 8 pi 4 8 pi 4 म्हणजे किती? 8 आणि 4 12 जर केलं आणि खाली 8 वजा 4 जर केलं, 8 आणि 4 12 येतं आणि 8 आतनं 4 गेला किती? 4 येतं. म्हणजे 4 त्रिक 12 येतं, बरोबर ना? म्हणजे दोघांची बेरीज वरती करायची, भागिले दोघांची वजाबाकी करायची, तेव्हा 3 उत्तर आलं. तसंच याचं येतं का पहा? 9 pi 6 बरोबर काय? 9 अधिक 6 छेद 9 वजा 6. 9 6 आले 15, 9 आतनं 6 गेले किती आले? 3 आले. आता हे जे आहे ना, याला आपल्याला स्वतः डोकं लावावं लागेल, नक्की काय करता येईल बुवा असं, बरोबर आहे का नाही?
याला काय अशी हिंट नाही देता येणार की हे काय करायचं. 9/6 आहे ना, आपण 9/15 करायचं, 9 - 3 करायचं. अरे 15/3 बरोबर 5 येत आहेत, म्हणजे ही बरोबर येते. म्हणजे आपण 7/5 बरोबर काय करायचं, 7/5 बरोबर काय करायचं, 7 + 5 करायचं आणि छेदस्थानी 7 - 5 करायचं. 7×5 12/2 म्हणजे किती उत्तर आलं, 6 उत्तर आलं. म्हणजे काय लिहायचं उत्तर, काय लिहायचं, 6 उत्तर. म्हणजे दोघांची बेरीज भागिले दोघांची वजाबाकी, असा याच्यामध्ये ट्रिक्स लावलेलं आहे. बघा 5 - 4 बरोबर किती, 23 आहे. 8 - 1 बरोबर 63 आहे. 6 - 16 बरोबर 32 आहे. आता ही 4 ही वर्ग संख्या आहे बघा. 4 1 16 9 9 81 वर्ग संख्या आहे ना. याचे वर्ग, मग 4चं जर वर्गमूळ घेतलं तर 5 - 2 ते बरं 5चा वर्ग करा आणि याचं वर्गमूळ करा. 5चा वर्ग किती होतो, 5चा वर्ग करायचा आणि 4चा काय घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. 5चा वर्ग किती 25 वजा 4चा वर्गमूळ किती 2. 25 - 2 किती 23 येत आहे, बरोबर. 8चा वर्ग घ्यायचा 64 वजा 1चा वर्गमूळ 1. 64 वजा 1 63, ही बरोबर आलं. इथं 6चा वर्ग 36 वजा 16चा वर्गमूळ 4 32. 36 वजा 4 32. म्हणजे आपण काय करायचं, 3चा वर्ग काय घ्यायचा, 3 वजा 81 बरोबर काय घ्यायचं, 3चा वर्ग घ्यायचा आणि 81चं काय घ्यायचं, वर्गमूळ. 3चा वर्ग 9 आणि 81चं वर्गमूळ किती 9. 9 वजा 9 बरोबर किती उत्तर आलं, 0 उत्तर आलं. कळलं का. म्हणजे याला काय सूत्र वापरलं, n² - (n) हे सूत्र वापरलेलं आहे. पहिल्या संख्येचा वर्ग करायचा वजा दुसऱ्या संख्येचं काय घ्यायचं, वर्गमूळ. इथं स्वतःच लॉजिक लावायचं. इथं काही तुम्हाला असं हे नाही, गणित नाही, हे काय बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. ओके. बघा आपल्याला काय दिलेले, पहिल्यांदा दिलेले a × 4 बरोबर e, b / 4 बरोबर e, c + 4 बरोबर e आणि d - 4 बरोबर e. म्हणजे e हे प्रत्येकाचं उत्तर काय आहे, प्रत्येक समीकरणाचं उत्तर e आहे. आता ई जर आपण इथं समजा 4 ई 4 8 16 64 याच्यापैकी कोणतरी घेऊ शकतो. इथे 4 घेतला तरी म्हणजे इथं काय घ्यावं लागेल, 1 घ्यावं लागेल. तेव्हा 4 1 4 इथं 4 घेतला, 4ला इथं 16 घ्यावा लागेल. 16/4 तेव्हा 4 इथं 4 घेतला तर इथं सी बरोबर किती घ्यावं लागेल, 0 घ्यावं लागेल. 0 + 4 बरोबर 4. इथं 4 घेतला तर इथं 8 घ्यावं लागेल. 8 हात 4 केला 4. आता ABCD ची बेरीज बघा बरं, 16 आणि 1 17, 0 आणि 8 100 होते का, नाही होत. म्हणजे आपल्याला 4 घेता येणार नाही, कदाचित 8 सुद्धा घेता येणार नाही. आपण 16 घेऊन पाहू थोड्या वेळ. काय घेऊन पाहू, 16 घेऊन पाहू. इथं काय घ्यायचं, ई बरोबर काय घ्यायचं 16. ई बरोबर 16 16 16 16 घ्यायचं, कळलं का. आता 4ला कशाने गुणलं म्हणजे 16 येईल, 4ने. म्हणजे ए बरोबर काय आलं 4 आलं. 4 × 4 बरोबर 16. आता कशाला 4ने भागलं म्हणजे 16 येईल, 64 आहे ना, भागिले 4 तिकडे गुणिले होईल ना. म्हटलं असं करून घ्यायचं, b / 4 बरोबर 16. म्हणजे b बरोबर 16 × 4 16 किती आलं 64. म्हणजे b ची किंमत आली 64. 64/4 बरोबर 16 आलं. कळलं का. आता ई घ्या 16. 16 मध्ये म्हणजे 4 मध्ये काय मिळवले म्हणजे 16 येईल. इथे काय येईल 12. 12 × 4 16. कशामधून 4 वजा केला म्हणजे 16 येईल. वजा 4 तिकडे अधिक होईल म्हणजे काय 20. यांची बेरीज करून पहा. 64 × 4 68, 69 70 80 आणि 20 किती झाली 100. ABCD ची बेरीज बरोबर 100 झाली. म्हणजे ई बरोबर किती घ्यावं लागेल आपल्याला 16 घ्यावं लागेल. पर्यायामधून सुद्धा आपल्याला पर्यायातून आपल्याला उत्तर काढता येईल. ई बरोबर काय घ्यायचं 16 घ्यायचं. बघा MPSC 1988 ला एक प्रश्न विचारलेला आहे. टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, घड्याळाला कप म्हटले, कपाला ट्रे म्हटले, तर साहेब कशावर बसतील. आता साहेब बसतो, साहेब कशावर बसतात, खुर्चीवर बसतात. पण खुर्चीला काय म्हटलेले, खुर्चीला फाईल म्हटलेले. खुर्चीला काय म्हटलेले फाईल. म्हणजे खुर्चीवर बसतात म्हणजे कशावर बसतात ते फाईलवर बसतात. म्हणजे काय उत्तर आलं याचं फाईलवर बसतात. असाच एक प्रश्न आला होता. घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगी असणारा प्राणी कोणता. आता शिंगी असणारा प्राणी याच्यामध्ये बैल आहे आणि बैलाला काय म्हटलेले हत्ती म्हटले. म्हणजे उत्तर काय द्यावं लागेल त्याच्यामध्ये हत्ती द्यावं लागेल. अशा पद्धतीचे हे कुठं प्रश्न विचारतात. आता MPSC ने एकदा तुम्हाला असा प्रश्न विचारला, 2000 असिस्टंटच्या मुख्य परीक्षा 2013 ला असा प्रश्न विचारला
की इथं असं असं हे घर दिलं आणि इथं समजा अशी घरं काढली आणि इथं दिला ए आणि इथं दिला ई. आता ए पासून तर ई पर्यंत जायचंय. ए पासून कुठपर्यंत जायचंय? ई पर्यंत. तर एकूण किती मार्गाने जाता येईल? ए पासून ई पर्यंत किती मार्गांनी जाता येईल असं मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला एसओची. एकदम सोपा प्रश्न आहे. आता बघा, आता जर जायचं असेल तर हा एक सरळ रस्ता आहे. हा पहिला रस्ता, कळलं का? हा कितवा? पहिला. आता जायचं असेल तर हा असा जाता येईल. दुसरा. हा कितवा रस्ता झाला? दुसरा रस्ता झाला. किंवा जायचं असेल तर हा असं आणि असं जाता येईल. म्हणजे हा कितवा रस्ता झाला? तिसरा रस्ता झाला. कळलं का? सरळ एक, असा एक, असा एक, तीन रस्ते झाले. त्याच्यानंतर जसे जसे असे वरचे दोन काढले तसेच असा काढायचा. हा कितवा? चौथा. आणि हा कितवा? पाचवा. ही किती रस्ते झाले? पाच रस्ते झाले. कळलं? त्याच्यानंतर अजून जायचं असेल तर काय करायचं? हा इथून जायचं, इथून असं, पुन्हा असं आणि पुन्हा असं. म्हणजे हा कितवा रस्ता झाला? सहावा रस्ता झाला. पुन्हा हा असा असा गेला म्हणजे हा काय करावा लागेल आपल्याला? असा जाऊन हा असा जाऊन जाता येईल. म्हणजे हा कितवा रस्ता असेल? सातवा रस्ता असेल. कळलं? आता झाले का साती रस्ते? अजून दोन रस्ते कसे काढायचे ते? इथं इथपर्यंत सरळ जायचं आणि हा असा रस्ता काढायचा. आठवा. किंवा इथपर्यंत सरळ जायचं आणि हा असा रस्ता काढायचा. म्हणजे कितवा रस्ता झाला? नववा रस्ता झाला. जर तुम्हाला हे जर व्यवस्थित पाहायचं असेल तर इथं ए नाव द्यायचं, इथं बिंदूला बी नाव द्यायचं, इथं बिंदूला सी नाव द्यायचं, इथं बिंदूला इथं तर डायरेक्ट ऑलरेडी हे द्यायचं ए. किंवा बघा, याला आपण थोडस व्यवस्थित जर काढलं तर इथं ए द्यायचा, इथं बी, इथं सी, इथं काय? इथं डायरेक्ट ई देऊन टाकू, काही गरज नाही. ई, ए बी सी ई, नंतर इथं डी ई एफ जी एच आय आणि काय? जे नाव द्यायचं. पहिला रस्ता काय झाला? ए बी सी ई. पहिला रस्ता कोणता झाला? ए बी सी ई, हा सरळ. दुसरा रस्ता ए बी सी एफ जी ई, ए बी सी एफ जी ई. बघा, हा असा असा असा. हा असा रस्ता आला तर मग आपण असं करायचं ए बी सी आणि काय? आय एच ई. काय? आय एच ई. हा तिसरा रस्ता. हा असा आणि असा झाला, हा असा आणि असा झाला. मग आपण काय करायचं? हा असा आणि असा जाऊ द्यायचा. म्हणजे ए बी डी एफ सी ई, ए बी डी एफ सी ई. हा असा रस्ता झाला. मग आपण हा सुद्धा हा असा रस्ता झाला. मग आपण हा रस्ता असा काढायचा. म्हणजे कसं? ए बी जे आय सी ई, आय सी. कळलं का? हा असा रस्ता. आता पुन्हा हा बघा, हा असा रस्ता झाला, हा असा रस्ता झाला. किती रस्ते झाले? हे 5 रस्ते झाले. बरोबर. आता काय करायचं? हा असा ए बी डी एफ जी ई, ए बी डी एफ, हा असा असा पूर्ण असा घ्यायचा. म्हणजे काय? ए बी डी एफ जी ई, ए बी डी एफ जी ई. पुन्हा हा तसाच ए बी जे आय एच ई, आय एच ई. हा असा रस्ता झाला. ओके. आता हा रस्ता असा घ्यायचा, असा. हा सगळ्यात लांबचा रस्ता हा असा. म्हणजे कसं? ए बी जे आय सी एफ जी, आय सी एफ जी ई, एफ जी. हा सगळ्यात लांब रस्ता जातो. मग हा एक लांब रस्ता येईल असा, आहे की नाही? म्हणजे ए बी डी एफ असा वरती, पुन्हा सी आय एच ई, सी आय एच ई. असा रस्ता झाला. म्हणजे किती रस्ते झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा असिस्टंटला प्रश्न आलेला आहे एमपीएससी ला.
तर आता मागच्या वेळेस त्यांनी काय प्रश्न विचारला बघा, याच्यात असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, अशी आकृती काढलेली त्यांनी, मध्यभागी गोल काढलेला आहे, असं काढलेलं आहे इथं, त्याच्यानंतर हा ही रेषा अशी आलेली आणि इथं आलेली इथं, आणि इथं दिलेलं आहे ए, इथं काय दिलेलं आहे ए, आणि इथं दिलेलं आहे त्यांनी बी, इथे एक रेषा काढलेली. आता वरची दिशा त्यांनी दिलेली उत्तर, बाकीच्या दिशा जशा आहेत तशा, उत्तर, दक्षिण, इकडं पश्चिम, इकडे काय पूर्व. आता त्यांनी म्हटले की उत्तरेकडे जाण्याची परवानगी नाही, म्हणजे असं तुम्ही खाली आले ना असं वरती नाही जाऊ शकत, किंवा असं खाली आलं ना पुन्हा असं नाही जाऊ शकत. तर बी पर्यंत जायचंय, तर एकूण किती रस्ते आहेत बी पर्यंत जाण्यासाठी, एकूण किती, ए पासून तर बी पर्यंत जायचं. आता पहिला रस्ता कसा असा असेल, आपण वाटेल त्याला नाव देऊन टाकूया, बी झाला ना, सी डी ई एफ जी एच ई आय जे के एल एम एन आणि ओ असे नाव दिले. ओके, हा दक्षिण शब्द आहे, दक्षिण शब्द आहे लक्षात ठेवा. म्हणजे आता जायचं असेल तर ए सी डी ई एफ जी एच बी हा असा रस्ता असेल, किंवा असा सुद्धा रस्ता असेल एफ पासून, किंवा असा सुद्धा असेल. फक्त असं जाता येणार नाही, एफ आय ई जी कडे जाता येईल, उत्तरेकडे जाण्याची परवानगी नाही. कोणत्या दिशेला जाण्याची परवानगी नाही, उत्तरेला आणि पश्चिमेला जाण्याची परवानगी नाही, उत्तरेला व पश्चिमेला जाण्याची परवानगी नाही, पश्चिमेला जाण्याची परवानगी नाही. तर एकूण किती रस्ते आहेत, एकूण ए पासून, ए ते बी किती रस्ते आहेत, ए ते बी किती रस्ते आहेत, असा प्रश्न आलेला आहे. आता मागचा प्रश्न आहे पुसून टाकू आपण थोड्या वेळ. ओके, याचं परवानगी नाही, तर ए पासून तर बी पर्यंत जाण्यासाठी एकूण किती मार्ग आहेत. तर आता बघा, हा जो प्रश्न आहे हा असिस्टंटच्या 2015 मध्ये विचारलेला आहे, मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मागचा प्रश्न आला लगेच हा दुसरा प्रश्न आला, ए पासून तर कुठपर्यंत जायचंय, बी पर्यंत. मग किती रस्ते आहेत पहा बरं, मी तोंडी काढून देतो, तुम्ही नंतर प्रॅक्टिकली पहा. बघा, ए सी डी ई एफ इथपर्यंत आला का, मला काय हा असा एक रस्ता येईल, असा दुसरा येईल, असा तिसरा येईल, इथपर्यंत आला म्हणजे किती रस्ते येतील, 1 2 आणि 3. लक्षात आला का, इथपर्यंत आला म्हणजे किती रस्ते आले, हे 3 रस्ते आले. कळलं का, ए सी डी ई एफ जी एच बी, किंवा ई एफ जी ई बी, किंवा ई एफ या ई एफ आय ई बी, म्हणजे हे 3 रस्ते झाले. कळलं, किती रस्ते झाले ते. पण हे असं नाही चालणार, एफ आय ई जी असं नाही चालणार. ओके, असा रस्ता चालणार, म्हणजे हे 3 रस्ते झाले. त्याच्यानंतर असा आला बघा, 1 ओ पर्यंत आला, पुन्हा असा, पुन्हा असा, पुन्हा असा आणि पुन्हा असा सरळ. इकडे जाता येईल पूर्वेकडे, इकडे येता येणार नाही, असं सरळ गेला, पुन्हा हे असं खाली आला, इकडे काही वरती गेलेलं नाही, इथं खाली आला, पुन्हा असा आला, पुन्हा असा हा एक रस्ता गेला, म्हणजे ए ओ एन हा एक रस्ता झाला सरळ, सगळ्यात मोठा रस्ता. कळलं, किंवा असं ए सी एम, पुन्हा इकडे जाता येईल आपल्याला, इकडे जाता येईल एम, आणि पुन्हा इकडे, आणि इथं आला का किती रस्ते होतात, पुन्हा 3 रस्ते, हा एक आणि हा एक, याचे 3 रस्ते, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 किती रस्ते झाले, 7 रस्ते झाले. असिस्टंट 2015 मध्ये विचारलेला. आता मी हे सगळे एसीडी पुस्तकामध्ये सगळे उदाहरणं अतिशय व्यवस्थित सोडवलेले आहेत. पुस्तकामध्ये असे खूप सारे उदाहरणं आहेत, तर ह्या उदाहरणांचा तुम्ही चांगला सराव करा. आता मी भरपूर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न केला. तर हे बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, अतिशय सुंदर असं पुस्तक मी तयार केलेले. मागं सगळे युपीएससीचा मराठीत, युपीएससीचा 2018चा 2017चा राज्यसेवेचा किंवा तुमच्या क्लर्क परीक्षेचा, एक वेगवेगळे स्कॉलरशिपचे हे सगळे प्रश्नपत्रिका मागे डायरेक्ट स्पष्टीकरणासही सोडून दिलेले आहेत, आणि हे सुद्धा सोडवलेले आहेत. तर हे पुस्तक विकत घ्या, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चांगली कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला प्रेरित होऊन मी पुन्हा अजून चांगले व्हिडिओ नव्या दमाने तयार करायला सुरुवात करतो, आणि चांगले जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्राला जास्तीत जास्त चांगला देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि
चांगली कमेंट करा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. जर तुम्हाला कोणताही प्रश्न आला यावर तर तुम्ही मला व्हॉट्सअपचा वापर करून विचारू शकतात. व्हॉट्सअपचा नंबर माझा तसा आहेच. तसं माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक आहेत. मग तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंक देखील त्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येतील. किंवा माझा नंबर घ्या 9326105925 किंवा पुस्तकावरती सुद्धा नंबर आहे. जर एखादं उदाहरण नवीन पुस्तकामध्ये जर तुम्हाला आढळलं तर तुम्हाला या पुस्तकावरती सुद्धा तुम्हाला याची उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. किंवा प्रत्येक अंकगणित किंवा बुद्धिमत्ता या पुस्तकामध्ये सुद्धा उदाहरण आहे. याच्यामध्ये आणि पहिल्याच पेजवर तुम्हाला लिहिलेलं आहे बघा, एखादे नवीन उदाहरण पुस्तकात सापडले नसल्यास तुम्ही व्हॉट्सअपचा वापर करून विचारा. तर तो माझा नंबर दिलेला आहे आणि हे नंबर फक्त मी तुम्हाला खास तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी दिलेला आहे. तर थांबूया आपण. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि येणारे दिवस हे अतिशय सोन्याचे दिवस आहेत. हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे मेहनतीने अभ्यास करा. सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहून टाका चांगले आणि प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. या प्रश्नांमधूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला खूप सारं यश येईल. ओके. ऑल द बेस्ट.